नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. भाजपनं पंतप्रधान पदाचे एनडीएचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची आज घोषणा केली आणि गेल्या अनेक दिवस नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा होणार की नाही यावरून जो सगळा देशभरामध्ये उत्सुकता ताणली गेली होती ती संपलेली आहे. नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहेत. यावरच आपण चर्चा करणार आहोत रोकठोकमध्ये. नमो नमः. आणि रोकठोकमध्ये आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी फोन लाईनवरून आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी. जोशी सर, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. माझ्यासोबत आशिष शेलार आहेत, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार. आशिषजी, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. अभय देशपांडे माझ्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. अभय सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. आणि काही वेळामध्ये सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्याबरोबर असणार आहेत. जोशी सर, खरं तर आपण ज्येष्ठ आहात, पण आपल्या परवानगीनं मी आजच्या चर्चेची सुरुवात आशिष शेलार यांच्यापासून करतो, कारण आजचा दिवस भाजपचा आहे. आशिष शेलार, गेले अनेक दिवस ताकाला जाऊन भांडं लपवण्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांवरती होती, भाजपच्या नेत्यांवरती. अखेर आपला हा सगळा प्रश्न मिटलेला आहे. नरेंद्र मोदींना तुम्ही उमेदवार जाहीर केलेला आहे एनडीएनं पंतप्रधान पदाचा. पहिली प्रतिक्रिया काय आहे भाजपची? नाही, मला वाटतं की ताकाला जाऊन भांडं लपवलं वगैरे असं काही नव्हतं. भारतीय जनता पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट होती की आमचा जो काही निर्णय आहे तो संसदीय बोर्ड आमचं घेईल. संसदीय बोर्ड योग्य वेळेला निर्णय घेईल अशा पद्धतीची सुद्धा प्रतिक्रिया सर्वच नेते देत होते. काल आज त्या विषयावरची चर्चा पूर्ण झाली. संघ परिवारामध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये सगळ्यांची चर्चा विमर्श होऊन आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील आम्ही घोषित केलं आहे. भाजपने ज्या पद्धतीची रणनीती ठरवली होती त्यामध्ये संघटनात्मक एक आपला जो ढाचा आहे तो पहिला पूर्ण करणं, त्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड नियुक्त करणं, त्यानंतर इलेक्शनच्या कमिटी डिक्लेअर करणं, त्या इलेक्शनच्या कमिटीनंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करणं, आणि आता सिस्टमॅटिकली आम्ही पुढचा टप्पा या निवडणुकीचे मुद्दे कुठले ते घेऊन जनतेसमोर जाणं आणि या सरकारचा पंचनामा ओपन करणं, असं सिस्टमॅटिक टप्प्याटप्प्याने आमचं काम चालू आहे आणि त्या टप्प्याने आम्ही या निवडणुकांना समोर जातो आहोत. आशिष शेलार, एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्या, आता आपणही राज्याच्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये आहात, त्यामुळे जर महाराष्ट्र प्रदेश भाजपवरती प्रेम करणारे महाराष्ट्रातले लोक, तुमचे मतदार, तुमचे समर्थक सगळे, त्यांना आज एक मोठी वेगळी गोष्ट पाहायला मिळाली दिल्लीमध्ये. ती म्हणजे आता अडवाणी युगाचा अस्त आणि नरेंद्र मोदी युगाचा उदय असं पक्षामध्ये वातावरण आहे का? अत्यंत जबाबदारीनं मी आपल्याला विचारतोय, नेमकी आता पक्षामध्ये अशी स्थिती आहे का? आपण स्पष्ट करा. नाही, कुठल्या योगाचा अस्त वगैरे अशा निगेटिव्ह मेंटॅलिटीमध्ये भाजपचा कार्यकर्ता नाही. अडवाणीजी श्रद्धेय आहेत, प्रमुख नेते आहेत, आजही पक्षाला मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत अडवाणीजी आहेत, राहणार आहेत. अटलजी आजही हयात आहेत. दुर्दैवानं त्यांच्या तब्येतीमुळे ते अशा परिस्थितीमध्ये नाहीत, पण अटलजींचं नाव घेतल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांना स्फूर्ती आणि प्रेरणा होते आणि तीच भावना नरेंद्र मोदीजी ते खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत आहे. त्यामुळे कुठल्याही युगाचं असतं वगैरे असं नसून आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपचं नवीन नेतृत्व कोण, तर ते नरेंद्र मोदींच्या रूपाने आलेलं आहे हे मात्र स्पष्ट आहे. मनोहर जोशी सर आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. जोशी सर, आजच्या या निवडीनंतरची पहिली प्रतिक्रिया मी आपल्याला विचारणार आहे, पण माझा आणखी एक प्रश्न या प्रतिक्रियेसोबत आहे, तो म्हणजे शिवसेनेची ओळख आपल्या मतावरती ठाम असणारा पक्ष अशी आहे. बाळासाहेब असेपर्यंत तरी निदान ही ओळख कायम होती हे सगळ्या देशाला माहिती आहे. सुषमा स्वराज यांना बाळासाहेबांनी पसंती दिली होती, मात्र नरेंद्र मोदींच्या नावाला शिवसेनेनं आता प्रतिक्रिया सांगा सर. पक्षाने त्यांचा उमेदवार ठरवायचा. बाळासाहेबांना जेव्हा हा प्रश्न अशाच एका पत्रकारांनी विचारला तेव्हा बाळासाहेब म्हणाले की आमचं मत असं आहे की सुषमा स्वराज या पंतप्रधान पदासाठी उमेदवार असाव्यात, पण या पलीकडे त्या मताचा आग्रह आम्ही धरून बसलो नव्हतो, कारण नंतर वारंवार अडवाणींचं नाव होतं आणि त्याबरोबरच मोदींचं नाव होतं आणि आमच्या दृष्टीनं दोन्ही उमेदवार चांगले होते. सुषमा स्वराज ही कदाचित त्या दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणाने सरस ठरली असती, ते मत एकदा आम्ही सांगितलं, पण त्यानंतर मोदी स्वतः जाऊन उद्धवजींना भेटून आले. त्याचवेळी आमच्या दृष्टीनं हा प्रश्न मिटला आणि नरेंद्र मोदी हे आमचे उमेदवार राहतील असं माननीय उद्धवजी म्हणाले होते आणि त्यामुळे
जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढण्यामध्ये कोणताही अर्थ नाही. एकदा त्यांच्या नावाबद्दलची पसंती आम्ही दाखवली होती, परंतु प्रश्न मुळामध्ये त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार हा भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यांच्या पक्षाने ठरवायचंय पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांना ठरवलं. माझा नरेंद्र मोदींजवळ चांगला परिचय आहे, सज्जन मनुष्य आहे, सुसंस्कृत मनुष्य आहे, राज्य कसं चालवावं याचं ज्ञान त्यांना आहे आणि तो कट्टर पुरस्कर्ता विकास कामांचा आहे. देशाच्या दृष्टीनं घडलेली एक उत्तम घटना अशी मी माझी प्रतिक्रिया याच्यावरती देईन. आणि आपल्याला अगदी खरं सांगतो की काही दिवसामध्ये मी चर्चेमध्ये भाग घेतोय. ठिकठिकाणी मोदी पंतप्रधान होणारच अशा प्रकारची भावना दिसते. त्यांच्याबद्दलचा आदरभाव सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा दिसून येतोय. त्यामुळे ही निवड लोकांना पसंत पडेल अशा प्रकारची आहे. अडवाणी जर उपस्थित राहिले असते तर मला अधिक आनंद झाला असता, पण तोही प्रश्न त्या दोन पक्षांमध्ये आहे, त्यामुळे त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. जी ठीक आहे सर, आपला आदर ठेवून सर आपल्याला एक गोष्ट सांगतो इथे की भाजपचा उमेदवार नाही तर एनडीएचा उमेदवार आहे, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट. आणि एक महत्त्वाची गोष्ट, सामनातून सातत्यानं मोदींवरून ज्या पद्धतीने टीका येत होती ते पाहता आम्हाला तरी शिवसेनेचा निर्णय हा असा असेल, इतक्या सहज असेल असं वाटत होतं सगळ्यांनाच, पण इतक्या सहजासहजी असेल असं वाटत नव्हतं आणि तशी शक्यता देखील सातत्यानं व्यक्त केली जात होती. सर, लोकसभेचे सभापती आपण होतात, संबंध देशामधल्या खासदारांशी, नेत्यांशी आपल्या इंडियाच्या कार्यकाळामध्ये आपला संबंध आला. भाजपमध्ये काहीसा मवाळ, ज्यांचं हिंदुत्व अत्यंत टोकाचं नाही आहे, असाही एक गट आहे. अडवाणीजी या गटाकडे सध्या काहीसे झुकताना आपल्याला दिसत होते. अडवाणींची नाराजी आणि हा गट पाहता मोदींना कितपत मार्ग मोदींचा सुकर आहे, काय वाटतं आपल्याला? शेवटी ते देशातील सर्वोच्च पद आहे आणि या पदावर जाताना माणसाला इन नॉर्मल कोर्स जो त्रास व्हावा तेवढा त्रास त्यांना झालेला आहे. त्यामुळे आता त्रासाचा काळ संपला, आता प्रत्यक्ष कामाचा काळ सुरू झाला असं मी म्हणेन. आणि मला पूर्ण खात्री आहे की अतिशय तडफदारपणे लोकांसमोर ते जातील आणि आज त्यांची जी लोकप्रियता मी पाहतोय ती आणखी वाढविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी व्यक्त करतो. निश्चित सर, लोकप्रियता वाढण्याचा विश्वास व्यक्त करतात. अभय देशपांडे, मी आपल्याकडे येतो. एक गोष्ट मात्र आहे की 40% किंवा 50%, मी हे उदाहरणादाखल बोलतोय, लोकांमध्ये जर मोदी 5% लोकप्रिय होते तर ते निश्चित 9%, 10% आता लोकप्रिय झालेत. पण उरलेल्या 60%चं काय? या 60%त मोदी लोकप्रिय होणार कसे? या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे. आपण सहमत आहात का? आणि मी जो मुद्दा मांडला आता त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मोदींच्या निवडीबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरापासून या विषयावरची चर्चा सुरू होती. गोव्याच्या अधिवेशनामध्ये त्यांची प्रचार प्रमुखपदी ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेसच पुढचे त्यांची भाजपाचे पुढचे निर्णय किंवा पुढची दिशा स्पष्ट झाली होती. त्यामुळे ते आज ना उद्या घडणार होतं ते घडलं. फक्त हे घडताना अधिक स्मूथली व्हावं, त्यात कोणाचा पक्षांतर्गत विरोध म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांचा ज्यांचा विरोध होता ते तर लगेच बाहेर गेले गोव्याच्या अधिवेशनानंतर, त्यांची प्रचार प्रमुख निवडपदी निवड झाल्यानंतर. आणि बाकीचे जे घटक पक्ष होते, जे शिवसेना असेल आणि त्या शिवसेना असेल किंवा अकाली दल असेल, यांच्या बाबतीत मोदीच्या विचारात्मक असा कुठला फार मोठे मतभेद नव्हते. अर्थात मोदी ही काही शिवसेनेची पहिली पसंती नव्हती, परंतु एनडीएचा निर्णय म्हणून त्यांनी तो मान्य केला असेल. अर्थात स्वाभाविक आहे की 125 खासदार असणारा पक्ष नेता निवडताना 11 खासदारांच्या पक्षाच्या मताचा किती महत्त्व द्यायचा हा प्रश्न येतोच शेवटी. या निवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अडथळा होता मोदींच्या बाबतीत, तो होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा मोदी ही पहिली पसंती नव्हती आणि त्यांनी ते कधी लपवलं पण नाही. परंतु त्यांचे जे उमेदवार होते किंवा त्यांना जे अभिप्रेत असणारी माणसं होती त्यातला कोणीही आज त्या मोदींना पर्याय देण्याच्या परिस्थितीत किंवा त्या पोझिशनमध्ये नाही आहे किंवा तेवढं त्यांच्याकडे ग्लॅमरस नेतृत्व पण नाही आहे. मग अशा स्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागच्या आठवड्यामध्ये मोदी यांच्या निवडीला ग्रीन सिग्नल दिला. त्यावेळेसच मोदींची निवड निश्चित झाली होती. आता अडवाणींचा विरोध हा डावलूनच पुढे जायचं धोरण भाजपाने स्वीकारलेलं होतं, भाजपाच्या एका मोठ्या गटाने स्वीकारलं होतं. गोव्यातही तेच दिसलं. आत्तासुद्धा अडवाणींची समजूत न काढता संसदीय पक्षाची ज्यावेळेस संसदीय मंडळाची बैठक बोलावली त्यावेळेस ठरलेलंच होतं, अडवाणींची काहीही रिॲक्शन असली तरी हा निर्णय होणारच होता आणि तो निर्णय आता झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की आता यापुढे
सरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सरांना दिल्लीतलाही अनुभव आहे, पण भाजपामधली त्यांची वाटचाल पुढच्या काळातली फार सुकर असेल. मला वाटतं की मोदींना शत्रूंप्रमाणेच आपल्या घरच्याही काही लोकांशी पुढच्या काळात लढावं लागेल. हेच आजच्या आणि खरं तर आज तेच आव्हान सगळ्यात जास्त मोठं असलेलं दिसलं. पण इतर पक्षांची नेमकी आनंदी प्रतिक्रिया असं म्हणाले सर. पण आपण जाऊयात प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडे. सचिन सावंत, आज तुमच्या प्रमुख विरोधी पक्षाने देशातल्या आपला लोकसभा निवडणुकीनंतरचा होणारा जो पंतप्रधान असेल तो आज जाहीर केलेला आहे. काय प्रतिक्रिया आपली? नाही, भाजप हा खरं बघायला गेलं तर संघ आणि या सगळ्या हिंदू कट्टरवाद्यांचा मुखवटा आहे. हे अनेक वर्ष आम्ही सतत सांगत होतो. आता खऱ्या अर्थाने या हिंदू कट्टरवादी संघटनांना खरा चेहरा त्यांचा जो आहे तो दाखवणारा चेहरा मिळालेला आहे. हे याच्यातनं दिसून येतं की ज्या तऱ्हेनं आज मोदी म्हणाले, मला आता म्हणायचं की खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर भाजपचा हा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे फार काही आम्हाला बोलायचं त्याबाबत नाही, कारण त्या प्रत्येक पक्षाला तो त्याचा अधिकार असतो. परंतु मोदी जे भाषणात म्हणाले ते इतकं सत्य आहे की आज देश हा संकट काळातनं चाललेला आहे असं ते म्हणाले. परंतु त्या संकटाचं नाव त्यांनी सांगायला थोडासा नकार दिला किंवा ते कदाचित मला वाटतं विसरले असतील. आणि ते संकटाचं खरं नाव आहे ते नरेंद्र मोदी हे स्वतः आहेत. म्हणजे राष्ट्रीय देशाच्या एकात्मतेला जे खरं संकट असेल तर हे मोदींच्या विचारांचं संकट आहे. आणि ते आपल्याला दिसतंय की ज्या तऱ्हेनं स्ट्रॅटेजिकली या देशामध्ये ज्या वेळेला मोदींनी पंतप्रधान पदाच्या दिशेनं घोडदौड केली, खरं बघायला गेलं तर ती घोडदौड ही स्वतःची होती. म्हणजे भाजपावरती बघायला गेलं तर त्यांनी लादलेलं आहे स्वतःचं नेतृत्व. हे काय पॉप्युलर वगैरे कशा तऱ्हेचं जर काय एक चित्र निर्माण केलं जातं की देशामधले सगळ्यात पॉप्युलर राजनाथ सिंगनं कशा तऱ्हेने वधवून घेतलं, तरी खरं बघायला गेलं तर भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये कितपत त्याचे आहे हे मला वाटतं मोठं प्रश्नचिन्ह असेल. परंतु इंडस्ट्रियलिस्ट असतील, ॲपको वर्ल्ड वाईडची मार्केटिंग असेल किंवा सोशल मीडियाचं एकंदर त्या ठिकाणचा गैरवापर असेल, या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं निश्चित आहे. परंतु त्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर आज ते पॉप्युलर आहेत का हा प्रश्न जर विचारला तर कित्येक 3 राज्यांमध्ये ते गेले, त्या ठिकाणी त्यांची पराभव झालेला आहे भाजपचा. त्यामुळे मोदी आल्यानंतर फार काही होईल अशा तऱ्हेचा विषय नाही. परंतु स्ट्रॅटेजिकली या देशातल्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोचणाऱ्या घटना या घडत आलेल्या आहेत. आज उत्तर प्रदेश मधलं ज्या तऱ्हेनं मुझफ्फरपूर मधला जो दंगल असेल किंवा अनेक या ठिकाणी VHPची ती 84 कोस यात्रा असेल, अमित शहाला त्या ठिकाणी बसवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी यांच्या या अत्यंत वाईट स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आणि मोदी आल्यानंतर जर बघायला गेलं तर मला वाटत नाही की देशाचं पंतप्रधान पद येणार आहे किंवा काय त्याचा भाजपचा पराभव निश्चित आहे. अडवाणी सारखे लोकच म्हणतात, त्यांच्याच पदातले लोक म्हणतात. परंतु एकंदरच दूरगामी दुष्परिणाम या देशाच्या राजकीय सामाजिक पटलावरती निश्चित होणार आहेत. कारण जी एकात्मतेला धोका 92च्या बाबरी मस्जिदच्या तुटण्यानंतर पोहोचला, आता मला वाटतं तशाच तऱ्हेचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. काँग्रेस पक्ष त्याचा ठामपणे विरोध करत राहणार आहे. नक्की. सचिन सावंत, अत्यंत जोरदार अशी जबरदस्त टीका सचिन सावंतांनी केली. राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे मोदींची निवड असं ते म्हणतात. काय सांगाल आपण? सचिन सावंत यांना आज दुर्दैवाने काँग्रेसची पडती बाजू कुठेतरी सांभाळण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. एकात्मतेला धोका हे ते म्हणाले खरं आहे. तेही म्हणाले ते खरं आहे की एकात्मतेला धोका भारताच्या आहे आणि त्यामुळे त्याचं नाव कोण आहे ते सांगण्यापासून नरेंद्र मोदी राहिले, हेही खरं आहे. ह्या दोन्ही गोष्टींच्या सचिन सावंतांच्या मी सहमती आहे आणि त्याच्यावरचं भाजपचं उत्तरसुद्धा त्यांनी ऐकावं असं माझी विनंती आहे. या देशाच्या एकात्मतेला धोका आणि त्याचं नाव हे जर काही असेल तर ते एका शब्दामध्ये काँग्रेस हेच आहे. आजची परिस्थिती अशी आहे, चीनमधना चीनी सैनिक आज शिरत आहे. त्यांनी इथे एक बेस कॅम्प बनवले. भारताचं काँग्रेसचं सरकार नाकावर पडलं. आसामच्या बॉर्डरमधनं बांगलादेशी घुसले, आसामी भारतीयांची कत्तल केली. ह्या देशाचं ना करतं काँग्रेस सरकार नाकावर पडलं, देशाची एकात्मता ठेवू शकली नाही. पाकिस्तानवरनं LOC क्रॉस करून एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळाच्या वर पाकिस्तानी सैनिक आज शिरलं. भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केला. काँग्रेसचं नाकारते सरकार एकात्मता बघू शकले नाही. बांगलादेशी घुसखोर या देशामध्ये मुंबईपर्यंत आले. नाकारतं काँग्रेसचं सरकार राष्ट्रीय एकात्मता टिकवू शकलं नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे, तो काँग्रेसमुळे आहे आणि त्याचं उत्तर द्यायला भाजप समर्थ आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं उत्तर नाही. दुसरा मुद्दा हिंदू कट्टरवाद. हिंदू राष्ट्रवाद आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले. हिंदू कट्टरवादाचं काँग्रेसनं तर बोलूच नाही. अयोध्येच्या मंदिराचं पहिलं दरवाजे उघडण्याचं काम ह्यांच्या राजीव गांधींनी केलं. गंगेचा कार्यक्रम ह्यांच्या राजीव गांधींनी सुरू केला.
त्यामुळे हिंदुत्वाचं आणि काँग्रेसचं नातं काय अभय देशपांडे तुम्ही काँग्रेसच्या मुळापासून सांगू शकता. त्यामुळे ही नाटकपंची काँग्रेसने बंद करावी. या देशाच्या एकात्मतेवर घाला काँग्रेसचा आहे. त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत हीच या देशाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी भाजपचं नेतृत्व नरेंद्र मोदी हे करतायत हे सरळ स्पष्ट आहे. म्हणजे काँग्रेसही हिंदुत्ववादी असं तुम्ही म्हणताय का? बिलकुल. इतिहास जरा थोडा बघितला तर सचिन सावंत सुद्धा मान्य करतील, कारण ते इंटरनेटवर जास्ती बसतात. सचिनजी तुम्हीही हिंदुत्ववादी आहात असं म्हणून त्यांनी साथ घातली, तुम्हाला काय म्हणाल? नाही, इंटरनेटवर आजकाल बसायला यासाठी लागलाय की जो दुष्प्रचार जो मोदींचा चाललाय तो लक्षात यायला पाहिजे ना, आणि तेच तर जनतेसमोर सांगावं लागतो की खऱ्या अर्थानं कशा तऱ्हेनं सोशल मीडियाचा गैरवापर या ठिकाणी चाललेला आहे ते दाखवलं. तर आशिषजी थोडासा त्रास होतो तुम्हाला या गोष्टीचा, खरं आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, राष्ट्रीय एकात्मतेची व्याख्या आता नव्यानं मला म्हणजे भारताची अंतर्गत सुरक्षितता आणि राष्ट्रीय एकात्मता या दोन वेगवेगळ्या गोष्टींचं मला वाटतं या व्याख्या एकत्र जोडण्याचा प्रयत्न आशिषजी करतायत. भारताच्या अंतर्गत सुरक्षितता वेगळ्या तऱ्हेने करावा. काँग्रेसच्या एक लक्षात घेतलं पाहिजे आशिषजी, ऐका ना, भारताच्या अंतर्गत सुरक्षितता धोक्यात हे तरी मान्य केला नाही. आता केलं, आता पुढे काय म्हणताय ते ऐकूया आपण. सचिनजी बोला. नाही, मी एक लक्षात घेतलं पाहिजे आजीजी की प्रत्येक शब्दाच्या मध्ये पूर्ण होण्याच्या आधी तुम्हाला खऱ्या अर्थाने ते काढायचा आणि त्यातनं अर्थ काढायचा. इतकी घाई नको. जशी मोदींना घाई झाली पंतप्रधान बनण्याची तितकी घाई आता थांबवा जरा. इतकी काही करायची गरज नाही. पहिली गोष्ट अशी की ज्या तऱ्हेने चायनाच्या संदर्भामध्ये आजीजी ऐका हो, स्वप्न बघा. नरेंद्र मोदींनी सांगितलं स्वतः की मी स्वप्नामध्ये बसत नाही. आता ते पंतप्रधानाचे उमेदवार आहे पण त्यांनाही स्वप्न नाही त्याचं, लक्षात घेतलं पाहिजे. कारण सत्य वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे हो. अशी जिद्रा ऐका, विषय असा आहे की अंतर्गत सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं हे म्हणतायत, चायनाच्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं एक त्यांचं ट्रूप त्या ठिकाणी आला होता, इतकी मोठी आगपाकड केली. त्या ठिकाणच्या परराष्ट्र मंत्री संरक्षण मंत्र्यांनी एकच गोष्ट सांगितली, हा विषय संपून जाईल. साधी गोष्ट आहे की 8-10 दिवसानंतरच त्या ठिकाणी ते सगळे जण निघून गेले. आणि काय झालं, कशा तऱ्हेनं या ठिकाणी रिॲक्ट केलं गेलं, एकंदर नकारात्मक वातावरण देशामध्ये निर्माण करायचं हा जो दृष्टिकोन आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजपने बाळगलेला आहे प्रत्येक गोष्टीत. आणि आताची ही जी काही भाषणं करतायत, बांगलादेशाची लोक आली, पाकिस्तानच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सैनिकांचा शिरच्छेद वगैरे झाला, या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचा निषेध त्या ठिकाणी भारताने केलेला आहे. परंतु ह्या गोष्टी इंडियाच्या काळात झाल्या नव्हत्या असं बरं चित्र निर्माण करतात. त्यामुळे एक लक्षात घेतला पाहिजे, ज्या तऱ्हेने त्या बॉर्डरवरती दोघी सैनिक समोरासमोर उभे असताना ज्या तऱ्हेनं तीव्रतेने उत्तर द्यायचे भारताची मिलिटरी त्या ठिकाणी देते आहे. त्यामुळे एक नकारात्मक वातावरण किती निर्माण केलं तरी आम्ही जे चाललेलो आहे या देशामध्ये पॉझिटिव्ह अजेंड्याने चाललेलो आहे. आम्ही कार्यक्रम घेऊन चाललेलो आहे. यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही, पॉलिसी याला विरोध करायचा, काँग्रेसची सकारात्मक पावलांना सतत विरोध करायचा आणि त्याच वेळेला ते विसरायचं, दुटप्पीपणाची ही भूमिका आणायची की अनेक ज्या योजना काँग्रेस घेऊन चालले ते त्यांच्या काळात यांनीच आणल्या होत्या. त्यामुळे आता त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी पडतायत स्वतःच्या चेहऱ्यावरती, हे मात्र आता विसरत नाही. आता सचिनजी आपल्या दोघांनाही मी व्यवस्थित मुद्दा मांडू दिला, पण आजचा दिवस मोदींचा आहे, आपण मोदींवर चर्चा करतोय, त्या संदर्भामध्ये आपण बोलूया. एकच गोष्ट सांगेन आणि एकच गोष्ट सांगेन एकच शेवटचा विषय असा आहे की ज्या तऱ्हेनं नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये मी विधान केलं, देशातले अनेक पक्ष हेच बोलतायत आणि म्हणूनच एनडीए ज्या वेळेला एकेकाळी 24 पक्षांचा जवळपास होता तो आता 3 पक्षावर राहिला. बिचडे सभी बारी बारी. अगदी मला सचिनजी मी येतो, सचिनराव मी आपल्याकडे येतो, पण मनोहर जोशी सर, डॉक्टर मनोहर जोशी सर आपल्या बरोबर आहेत फोन लाईन वरून. जोशी सर, राष्ट्रीय राजकारणामध्ये आपण हे सगळं जवळून बघितलेलं आहे, हा कार्यकाळ सरकारचा आपण बघितलेला आहे. राष्ट्रीय राजकारणात मोदींना मर्यादा काय आहेत हा एक प्रश्न मला विचारायचा आहे. आणि दुसरा आज दिवसभरामध्ये घडलेला आहे एक महत्त्वाचं, ते म्हणजे मी हा प्रश्न आशिष शेलारांना नाही विचारला होता, हा मोदी युगाचा उदय आणि अडवाणी युगाचा अस्त आहे का? झी 24 तास, एक पाऊल पुढे.